वाला चायनीज। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची मणिपूरमधून निघालेली भारत जोडो न्याय यात्रा तब्बल 63 दिवस आणि 6700 किलोमीटरचा प्रवास करून आज दुपारी मुंबईत दाखल होणार आहे। ही यात्रा दुपारी 2-3च्या सुमारास ठाण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होईल। राहुल गांधींचा कालचा मुक्काम भिवंडीमध्ये होता, तिथून ते माणकोली नाकामार्गे कळवा मुंब्रा करत ठाण्यात दाखल होतील। ठाण्यात जांभळी नाका इथं चौक सभा घेऊन ते 3 हात नाकामार्गे मुंबईत शिरतील। दादरच्या चैत्यभूमी इथं त्यांच्या यात्रेची सांगता होणार आहे। तसंच उद्या शिवाजी पार्कवर राहुल गांधींची मोठी सभा देखील होईल। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। भिवंडीहून आपला प्रतिनिधी अल्पेश करकरे आता आपल्यासोबत आहे। अल्पेश, नेमकी आता ही यात्रा कुठे आहे आणि नेमकी मुंबईत पोहोचण्यासाठी किती अवकाश आहे? सध्या ही यात्रा भिवंडी सोनाले मैदानामध्ये आहे। काहीच वेळात आता राहुल गांधी हे ठाण्यापासून मुंबईला जाण्यासाठी रवाना होतील। आपण पाहतोय सध्या काहीच वेळात या यात्रेला सुरुवात होणार आहे। यामध्ये मोठ्या संख्येने या यात्रेसोबत कार्यकर्ते आहेत। तर आपल्याबरोबर विद्याताई देखील आहेत। विद्याताई, राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आता मुंबईत काहीच वेळात पोहोचणार आहे, तर काय कशा प्रकारे प्रतिसाद पाहायला मिळतोय आणि तुम्ही देखील सहभागी झालात? खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आम्ही सहभागी झालो म्हणजे आम्ही महाविकास आघाडी आणि इंडियामध्ये एकत्र आहोत आणि आज देशाची प्राथमिक गरज आहे की चांगल्या माणसांच्या सोबत राहणं आणि म्हणून राहुलजींच्या सोबत आम्ही आहोत। आणि निश्चितच मला असं वाटतं राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतर वातावरण एक खूपच चांगलं झालेलं आहे। जिथे जिथे ते जात आहेत भारत जोडो यात्रा न्याय यात्रेच्या याच्यात तिथे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळतोय। हा यात्रेचा आजचा 5वा दिवस आहे। नंदुरबारवरून ही यात्रा निघालेली आहे। नंदुरबारवरून धुळे, नाशिक, त्यानंतर पालघर, आज भिवंडी आणि आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून प्रवास करत मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे। आपण पाहतोय सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील सोनाले भिवंडी मैदान परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव विशेष अशी खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आपण पाहिलं तर राहुल गांधी यांनी यात्रेनिमित्तानं महिलांसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केलेल्या आहेत। आपलं सरकार आल्यानंतर आपण काय देऊ हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामध्येच आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आज त्यांची चौक सभा पार पडणार आहे आणि त्यानंतर थेट ही यात्रा ही धारावीत जाणार आहे। धारावीमध्ये देखील एक चौक सभा पार पडेल आणि त्यानंतर चैत्यभूमी दादर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर 62 दिवस ही राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे। यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते राहुल गांधी जाणून घेत आहेत आणि ते कशा प्रकारे सोडवले जावे याच संदर्भात ते लोकांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात। आता भिवंडी सोनाले मैदानातून ही यात्रा काहीच वेळात मुंब्रा या परिसरात जाईल, त्यानंतर कळव्याला जाईल, कळव्यावरून थेट ठाण्याला जाईल, ठाण्यात एक चौक सभा पार पडेल, त्यानंतर भांडूप मुलुंड या मार्गे ती सायन परिसरात पोहोचेल व सायन धारावी येथे वर्षा गायकवाड आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांची चौक सभा पार पडणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहिलं तर धारावीचा पुनर्विकास हा रखडलेला आहे। पुनर्विकास आता अदानी समूह करणार आहे, त्यामुळे राहुल गांधी आणि विरोधी पक्ष आहेत त्यांनी देखील आता अदानी समूहावर टीका केलेली आहे। धारावीचा पुनर्विकास होत असताना अनेक समस्या त्यांना आहेत, मात्र त्या सोडवल्या जात नाहीत। त्यामुळे आता अदानींवर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष काय टीका करतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आजचा या यात्रेचा समारोपाचा दिवस आहे, त्यामुळे या यात्रेकडे विशेष लक्ष लागलं आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे आणि त्यामुळे आता नक्की राहुल गांधी आजच्या यात्रेदरम्यान ठाणे मुंबई परिसरामध्ये ही यात्रा दाखल होते, त्यामुळे नक्की काय बोलतात याकडे संपूर्ण मुंबईकरांचं आणि ठाणेकरांचं लक्ष लागलेलं आहे। बरोबर अल्पेश, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। आता आजची सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे